नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत हातावरची पोळी। तर तुम्हाला सुद्धा आवडते का हातावरची पोळी? जर का आवडत असेल तर नक्कीच अशा पद्धतीने हातावरची पोळी बनवून ट्राय करून पहा आणि खाऊन सुद्धा पहा। खूपच टेस्टी लागते, एकदा नक्कीच ट्राय करा। चला तर आता आपण हातावरची पोळी बनवायला सुरुवात करू। सर्वात आधी एक परात घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपल्याला जितकं पीठ घ्यायचं आहे त्याच्या हिशोबानुसार पाणी टाकायचं आहे। पाणी हे थोडं कमी पडलं तरी वरून टाकता येतं बरं का। पाण्याचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे आधी। नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागेल तेवढं पीठ चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतल्यानंतर अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने खालच्या पाण्यामध्ये आपल्याला या पीठला पूर्णपणे मळून घ्यायचं आहे। हातावरची पोळी बनवण्यासाठी आपल्याला पीठ खूपच चांगल्या प्रकारे असं पीठ मळून घ्यावं लागतं आणि ते हातावरची पोळी बनवण्यासाठी पीठ मळण्याची काही पद्धती असतात, काही स्टेप्स असतात ज्या की आपल्याला फॉलो कराव्या लागतात। तर सर्वात आधी आपण असा हुंडा बनवून घ्यायचा आहे पिठाचा आणि नंतर थोडं थोडं आपल्या हाताला पाणी लावून त्याला पिठाला आपण असं एकदम पातळ पीठ चुरायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, बघू शकता अशा प्रकारे आधी आपण पीठ मळायचे। एकदम मऊ लुसलुशीत असं पीठ मळायचे। जितकं चांगलं पीठ आपण मळतो तितकी चांगली हातावरची पोळी तयार होत असते। तर मी बार बार व्हिडिओमध्ये ना चुरून चुरून असं म्हणते ना, मी बंजारा असल्यामुळे माझ्या तोंडामध्ये पीठ चुरून असं वर्ड येतं, तर प्रॉपर वर्ड पीठ मळून असं म्हणायचं असतं। आणि ही अशी बुक्कीने जे पीठ मळतो ना आपण, अशाच प्रकारे बुक्कीने पीठ मळायचं, कारण या बुक्कीने पीठ मळल्याने पिठामध्ये अशी चीक तयार होत असते आणि मग आपण कितीही मोठी पोळी जर का हातावरती थापली ना तर ती तुटत नाही। त्यासाठी अशा स्टेप्स असतात हातावरची पोळी बनवण्यासाठी। तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलेली आहे ना, सेम तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा पीठ मळा आणि हातावरची पोळी एकदा नक्कीच बनवून पहा। आणि जर तुम्हाला हातावरची पोळी येत नसेल तर अशाच प्रकारे 8 ते 9 दिवस तुम्ही ट्राय करा। स्टार्टिंगला तर तुम्हाला जमणार नाही, मात्र 2-3 खूप कमी पीठ घ्या, 2-3 हुंड्याचं म्हणजे 2-3 पोळी तयार होईल एवढंच पीठ घ्या, जास्त पीठ घेऊ नका। आणि 7 ते 8 दिवस असंच ट्राय करा। आधी पीठ चांगल्या प्रकारे मळायचं, नंतर त्याचा हुंडा बनवायचा, नंतर हातावरची थापायचं। आधीच जास्त पाणी लावून एकदम पीठ पातळ करून नाही घ्यायचे। आधीच जर का पीठ पातळ झालं ना तर त्याच्यामध्ये चीक येत नाही आणि पोळीही प्रॉपरपणे बनत नाही। त्याच्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचे, परत पीठ मळायचे, हाताला पाणी लावायचे, परत पीठ मळायचे, अशा प्रकारे। आणि आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर पीठ आपण घ्यायचे आणि आता हे पीठ पूर्णपणे पोळी बनण्यासाठी तयार झालेलं आहे। आता या पिठाचा आपण छोटे छोटे हुंडे तयार करून घ्यायचे, बघू शकता। आणि अशा प्रकारे हातावरती पोळी थापायची। आता ही पोळी ना थोडी फास्ट थापावं लागतं, कारण हळूहळू थापलं ना तर ती पोळी हातावरती चिटकून बसते, नाहीतर ती पोळी तुटल्या जाते। त्यासाठी आपल्या हिशोबानुसार आपल्याला पोळी थापावी लागते, जास्त गडबड बी करायला जमत नाही। बघू शकता अशा प्रकारे किती पेपरसारखी अशी पतली पोळी तयार होत असते। फक्त पीठ मळायला आपल्याला थोडीशी मेहनत लागते आणि त्यानंतर 5 मिनिटात आपण हातावरची पोळी तयार करू शकतो।
हातावरची पोळी बनवण्यासाठी मेहनत तर आहे थोडी, मात्र आपल्या पोटासाठी आपण करायला पाहिजे. थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे. आपल्या फॅमिलीलासुद्धा आवडत असेल ना, तुमच्या घरातसुद्धा आवडत असेल ना सगळ्यांना हातावरची पोळी. जर आवडत असेल तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा. आमच्या घरात डेलीच हातावरची पोळी तयार होत असते. आणि याआधी मी हातावरच्या पोळीचा एक व्हिडिओ टाकला होता, बंजारा स्पेशल पोळी म्हणून. त्या व्हिडिओला खरंच खूप सपोर्ट केलात. 80Kच्या वर तो व्हिडिओ गेलेला आहे आणि त्यासाठी मी आता परत हे एक हातावरच्या पोळीचा व्हिडिओ आणलेली आहे. तर या व्हिडिओलासुद्धा त्या व्हिडिओसारखं सपोर्ट करा. आणि त्या व्हिडिओमध्ये खूपच छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत. मी सगळ्यांची कमेंट्स वाचत असते. तर तुम्हाला व्हिडिओबद्दल जे काही वाटतं ते सगळं कमेंटमध्ये मला सांगू शकता. सगळ्यांचे कमेंट्स मी वाचत असते आणि पर्सनली रिप्लायसुद्धा देत असते. आणि या व्हिडिओलासुद्धा तसंच सपोर्ट करा. आणि हातावरची पोळी आवडते का तुम्हाला, मला एकदा नक्की कळवा. आणि तुम्ही जर का ट्राय केली असेल माझा व्हिडिओ पाहून पोळी, तरसुद्धा मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळेल ना की कोणी माझी व्हिडिओज फॉलो करतं की नाही. ह्या हातावरची पोळी ना आपण किती पण पोळ्या एकमेकांवरती टाकू शकतो. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त 3, 2 आणि 1 फक्त एवढंच टाकणार आहे. पण या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 4, 5, 6 अशा पोळ्या टाकलेल्या आहेत एकावरती एक. आणि ते कसं शेकायचे ते सुद्धा व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तर ते व्हिडिओज तुम्ही एकदा पहा. माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि माझे जुने व्हिडिओज पहा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी एकदम सिंपल अशा रेसिपीज तुम्हाला दाखवत असते. अशा घरगुती रेसिपी जे की आम्ही रोज खायला जे बनवतो रोज, तेच मी शूट करून यूट्यूबला अपलोड करत असते. आणि त्या व्हिडिओंना पण छान व्ह्यूज येतात. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आता ही झाली आपली 3 पोळीची एक जोडी. आता यानंतर आपण 2 पोळ्यांची जोडी बनवणार आहोत. एक पोळी तव्यावरती टाकायची आणि दुसरी पोळी लगेच हातावरती थापायची. ती पोळी पलटी मारायची आणि ही पोळी त्या पोळीवरती टाकायची. त्या पोळीला असं काढून व्यवस्थितपणे शेकून घ्यायचे. आता ही 2 पोळीची जोडीसुद्धा तयार झाली आहे. आता यानंतर आपण एकच पोळी टाकणार आहोत सेपरेट. जास्तीत जास्त एकच पोळी टाका, जेणेकरून पोळी खूपच नरम तयार होत असते. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 2-3 अशा जोड्या पोळी बनवली होती. एकावरती एक अशा शेकल्या होत्या. मोस्टली जास्तीत जास्त एकच पोळी शेकायला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे हातावरची पोळी तयार होत असते. आणि तुम्हाला हातावरची पोळी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.